MST CET 2025 तर PCB ग्रुपची एक्झाम कंप्लीट झालेली आहे। तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की जी आन्सर की आहे म्हणजे पहिली आन्सर की ही कधी उपलब्ध होणार आहे आणि याबद्दलची जी अपडेट कोणती आलेली आहे का। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की आन्सर की कधी येणार आणि आन्सर की तुम्ही कशी चेक करू शकता याबद्दलच्या संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडला यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता की तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। तर ऑप्शन दिलेला आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 25-26। तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही जे ईमेल ID फॉर्ममध्ये यूज केलेली आहे ती ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि खाली दिलेल्या साइन इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता लॉग इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल। यामध्ये आन्सर की असं ऑप्शन दिलेलं नाही आहे। तर तुम्हाला तुमची आन्सर की कुठे दिसेल तर बघू शकता ऑब्जेक्शन ट्रॅकर असं एक ऑप्शन दिलेलं आहे। तर इथे तुम्हाला तुमची आन्सर की दिसणार आहे। तर तुम्हाला ट्रॅक हिअरला जर क्लिक केलं तुम्ही तर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसून पडेल MST CET PCM ग्रुप आणि PCB ग्रुप। तर सर्वप्रथम PCB ग्रुपची आन्सर की येणार आहे कारण त्यांची एक्झाम कंप्लीट झालेली आहे। तर आन्सर की साधारणतः तुमची 15 मे पर्यंत यायला पाहिजे ॲज पर जे लास्ट इयरला जसे एक्झाम झालेले आहेत त्यानुसार जर चेक केलं तर 15 मे ते 20 मे या दरम्यान तुमची PCBची जी आन्सर की आहे ही साईडवर उपलब्ध व्हायला पाहिजे आणि तुम्ही तुमची आन्सर की इथूनच चेक करणार आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचा सोडवलेला संपूर्ण पेपर बघू शकता, तुमचे मार्क्ससुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला किती पर्सेंटाइल भेटू शकते। त्यानंतर यामध्ये ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता तुम्ही जर कोणत्या क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर। आणि त्यानंतर तुमची फायनल आन्सर की येणार आणि तुमचे स्कोर कार्डसुद्धा लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। तर MST CET 2025 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।